आता पण आलो आहे वीर तपस्वी मंदिरात. हे लोकेटेड आहे सोलापूरमध्ये. बघू इथे एक्सप्लोर करूया. हे बघ इथे सर्व मूर्ती वगैरे आहे. ह्याचं एक सर्व विद्यार्थ्यांसाठी अग्नि सूचना आहे. जे उशिरा येतील यापुढे त्या विद्यार्थ्यांना दप्तरासकट पुन्हा त्याच्या घरी यायचं आहे. ही ते मूर्ती 108 फूट मोठी आहे. इथून आतमध्ये गेल्यावरती ना 1008 शिवलिंग आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. चला मग एक्सप्लोर करू हे पण मंदिर. आणि जर बाजूला स्कूल आहे तिकडनं फक्त आवाज येतोय. इथे हे 1008 शिवलिंग आहेत छोटे छोटे छोटे. जाऊया तिकडे पण दाखवतो तुम्हाला. इथे हे वीर तपस्वी मंदिर यांचं आहे. इथे सर्वांचं देवांच्या मूर्त्या ठेवल्यात. ते आहे तर आतमध्ये जाऊन बघू. शंकराची पिंडी आहे बघा. आणि हे मस्त केलं आहे. हे जे तपस्वी महाराजांचं मंदिर आहे बघा. ते नवग्रह आहेत. नवग्रह सर्वांच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या तिथे. सोमनाथ पिंडी, ते महाकालेश्वर, कमलेश्वर वगैरे. वंजनाथचे बघा पिंडी आहे. ते सर्वांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत बघा. नागनाथा, श्री नागनाथा, श्री त्र्यंबकेश्वर, हे साईबाबा, श्री केदारनाथ. ते म्हणा 2 पिंड आहेत. भुवनेश्वर, मग ते कसं बनवलं आहे असं 3D टाईपमध्ये.
हे बघा इथे पण मस्त बनवलं आहे. इथे तुम्ही नक्की या. मस्त एक नंबर मंदिर आहे. सर्व देवांच्या मूर्त्या आहेत, सर्व आहे इथे. नक्की विजिट करा इथे. जास्त कोणाला माहीत नाही म्हणून एवढी गर्दी पण नाही आहे. आता जाऊया इकडे पाठीमागे 1008 शिवलिंग बघायला दाखवतो तुम्हाला. इथे नंदीचं पूर्ण हे मोठं बांधलं आहे भरपूर. आणि इथे हे सापाचं तोंड आहे. सापाच्या तोंडातून घेऊन आतमध्ये जायचं आहे. हे बघा ही 108 फूटची मूर्ती बनवली इथे. मस्त केलं आहे. बघा ते नच्या आतमध्ये बघायचे पिंड आहे तिथे. 1008 पिंड आहेत. तिथे छोटे छोटे पिंडे बनवलेत पूर्ण. हे बघा इथे मस्त. हे बघा मस्त दिसत आहे. टोटल पूर्ण 1008 पिंड आहेत. आणि हे मोठं एकदम बनवलं आहे बघा. इथे या मंदिरामध्ये सर्व देवांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. म्हणजे तुमचं सर्व देवांचं दर्शन होऊन जाईल एका मंदिरामध्ये. इथे बाजूला मस्तपैकी हिरवगार आहेत. बसायला वगैरे जागा इथे. हे बघा आम्ही निघालो होतो मुंबईला. त्याच्यामुळे गाडीसमोर जेवायला वगैरे. हे जे आजचं हॉटेल आहे आमचं जेवायला. बघा मस्त. आता आम्ही जेवण करून बाहेर आलो. जेवण मस्त होतं. एक नंबर होतं जेवण मस्त. आता निघालो घरी. आता पोचू 1-2 वाजेपर्यंत पोचू आम्ही. चला मग ठेवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.